नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की मालती सगळ्यांना आवाज देऊन नाश्त्यासाठी बोलवत असते. तेव्हा रत्ना काकू सांगतात की राणी आणि इंद्रा घरात नाही आहेत, कुठेतरी बाहेर गेलेत. मग मालती चिडचिड करते. कधीही नाश्ता न करता बाहेर न पडणारा माझा इंद्रा त्या राणीमुळे असा वागतोय. तेव्हा आबा इंद्रा राणीची बाजू घेऊन बोलत असतात. हे पाहून उर्मिला मनात म्हणते, वा, आता या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं तर मस्त मजा बघायला मिळेल. आणि फॅक्टरीत इंद्राची मजा माझ्या विक्रांतला बघायला मिळेल. आता फॅक्टरीला टाळं लागणार. तर इंद्रा राणी मस्तपैकी बाहेर नाश्ता करायला आलेली असतात. पण इंद्राला मिसळ खूप तिखट लागत असते. म्हणून राणी त्याला चिडवत म्हणते, जाऊ द्या सर, तुम्ही काहीतरी गोड खा. तसंही मला माहीतच होतं तुम्हाला झेपणार नाही म्हणून. मग इंद्रा मुद्दाम आवडीने मिसळ खातो. घरी आबा मालतीला म्हणतात, इंद्राला फोन करूनच विचारा ना तो कुठे गेलाय. तेव्हा इंद्रा सांगतो की आम्ही बाहेर नाश्ता करतोय. हे ऐकून तर मालतीच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. राणी, नाही तू ठरवलेलं सगळं तुझ्यावरच उलटवलं तर नाव सांगणार नाही, असं ती सगळ्यांसमोर खूप रागाने म्हणते. तर तिकडे इंद्रा राणी वस्तीत रतनच्या परिवाराला भेटण्यासाठी पोहोचतात. इंद्रा तर खूपच टेन्शनमध्ये आणि नर्वस असतो, पण राणी त्याचा कॉन्फिडन्स वाढवते. मी आहे ना तुमच्याबरोबर, तुम्ही सगळं नीट सांभाळाल असं म्हणते. रतनच्या घरी त्याचे आईवडील खूप दुःखात असतात. इंद्रा त्यांना सांगतो की तुम्ही कसलीही काळजी करू नका. सगळे कामगार मला माझ्या परिवारासारखे आहेत. आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत आहोत. हे ऐकून ती गरीब माणसं खूप सुखावतात. इंद्रा सर, आज आबासाहेब दिसत आहेत तुमच्यात. तुम्ही आमच्यासाठी देव आहात असं म्हणत इंद्रासमोर हात जोडतात. हे सगळं पाहून राणीला इंद्राचा खूप अभिमान वाटत असतो. तिकडे राणीची आई खूप तब्येत बिघडलेली असतानाही स्वयंपाकाची तयारी करत असते. बुवा नको म्हणत असतात, पण जावाई आणि लेक घरी येणार तर त्यांचा पाहुणचार करावाच लागेल असं म्हणत राणीची आई कामाला लागते. तर तिकडे गोट्या इंद्रा राणीला गजाने कामगारांना कसं भडकावलंय, त्यामुळे कामगार काम करणार नाही असं ठरवून बसलेत हे सांगतो. तेव्हा गजा आणि बाकीचे कामगार इंद्राला भेटायला येतात आणि रतनसोबत जे झालं ते आमच्यासोबत झालं तर आमचे परिवार रस्त्यावर येतील, म्हणून आम्ही फॅक्टरीत कामाला येणार नाही असं सांगतात. तेव्हा इंद्रा त्यांना खूप प्रेमाने समजावतो की असं काही झालं तर कंपनी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील आणि प्रत्येक मशीनचा मेंटेनन्स झाल्याशिवाय मी कोणत्याही कामगाराला कामाला हात लावू देणार नाही. माझ्यासाठी कामापेक्षा महत्त्वाचे तुम्ही सगळे आहात. तेव्हा कामगारांच्या सगळ्या शंका दूर होतात, पण गजा आणि त्याचे समर्थक बारीक बारीक शंका काढत बसतात. तेव्हा राणी त्यांची चांगलीच कान उघडणी करते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी इंद्राला सांगते, बऱ्याचशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत, पण इंद्रा तिला यासाठी नवा धोका पत्करू देईल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.